सोनं परत वाढायला सुरुवात झालेली आहे. 95,000च्या वरती सोनं गेलेलं आहे आणि त्याला काही कारणं सुद्धा आहेत. पहिलं प्रामुख्यानं हे जे कारण आहे ते मी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मुडीजनी जे USAचे अमेरिकेचे डेट रेटिंग क्रेडिट रेटिंग कमी केले होते. कारण मुडीजला वाटत होतं, अजूनही वाटतंय की अमेरिकेकडे प्रचंड प्रमाणाचं कर्ज आहे आणि ते परत फेडेल की नाही व्याजासकट ह्याची चिंता आहे. त्याचबरोबर आता परत अमेरिकेचा चायनाबरोबर एक व्यापार युद्ध सुरू झालेलं आहे. आताच 50% स्टीलच्या इम्पोर्टवरती नवीन कर लावलेला आहे. तो सुद्धा एक नक्कीच फॅक्टर आहे. त्याचबरोबर आता परतच रशिया आणि युक्रेनमध्ये एक वेगळाच टर्न आलेला आहे. युक्रेन सातत्याने 2 ते 3 दिवस रशियावरती मोठमोठे हल्ले करत आहे. तर ही सर्व भीती आणि डॉलरमध्ये येणारा वीकनेस हे सर्व सोन्याकडे लोकांना आकर्षित करण्याचं कारण आहे. आणि आपणच नाही तर इन्स्टिट्यूशन्स, बँक्स आणि बाकीच्या जगातले सेंट्रल बँक्स सुद्धा सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहे. आता ह्याच कारणामुळे सोनं हे वाढत आहे आणि चांदीही वाढत आहे. आणि त्याचबरोबर शेअर मार्केट सुद्धा वाढत आहे भारताचं. तर आपण काय केलं पाहिजे? काही दिवसापूर्वीच एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मित्रांनो, तुम्ही सोन्याची SIP चालूच ठेवा. त्याचबरोबर US म्युच्युअल फंड, US बेस्ड म्युच्युअल फंडमध्ये सुद्धा SIP चालूच ठेवा. पण हे सर्व करताना आपल्या उद्दिष्टांकडे, गोल्सकडे नक्की लक्ष ठेवा. कारण का उगाचच सोन्यामध्ये लाईन डाऊन गुंतवणूक करायची असं करू नका. चांगलं असेट अलोकेशन ठेवा. होय, सोनं वाढत आहे, खाली पण येऊ शकतं, वरती जाऊ शकतं, पण उद्दिष्टांकडे लक्षात ठेवा आणि तयार राहा कोर्स करेक्शनसाठी. आणि हे सर्व करताना आपण आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा नक्कीच सल्ला घ्या.